स्वतःचा फ्लॅट नाही, लग्न नाही होणार. स्वतःची गाडी नाही, लग्न नाही होणार. स्वतःचं एखादं काही Instagram पेजवरती खूप छान-छान फॉरेन ट्रिप्स आहे, हे नाहीये. लोकांना मी इम्प्रेस कसं करणार? हा जो माइंडसेट आहे, हा कुठं घेऊन जाणार आहे आजच्या पिढीला? सो लिन रिंचनी आहे ना, त्याच्या पुस्तकात एक गोष्टी खूप मस्त सांगितली आहे. आपण व्हॉट टू बाय अँड वाय यू आर बाईंग, म्हणजे तुम्ही काय बाय करताय आणि कशाला करताय हे तुम्हाला माहीत पाहिजे. आज मला सांगितलं की अरे ते घराच्या तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर मोठा रोड जाणार आहे, तिकडे लँडची प्राइस वाढणार आहे, लगेच तू घर घेऊन टाक. अरे तिकडे मल्टिप्लेक्स येणार आहे, तिकडे कमर्शियल प्रॉपर्टी घेऊन टाक. सो हा तुम्ही बाय करायच्या आधी तुम्ही स्वतः बघतच नाही की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे की नाही करायचं आहे. त्याच्यामध्ये समजा तुम्ही ती लँड बाय केली किंवा ते घर बाय केलं, त्याला तुम्ही कंपाऊंडिंग टाकाल, नाही तर कोणी ऑक्युपाय करेल, त्याच्यासाठी MSEBचं एक मीटर लावाल, त्याच्यासाठी कॉस्ट द्यावं लागेल. सर तुम्हाला बेसिकली ROI काढावं लागेल की बेसिकली ही लँड, ही माझी इन्फ्रास्ट्रक्चर, ही कमर्शियल प्रॉपर्टी, ही तुम्हाला किती ROI देत आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डेटानुसार अर्बन लँड हा 5 ते 6% फक्त ग्रो होत चाललाय आणि रुरल तर त्याच्याही पेक्षा कमी 3 ते 4%. इमॅजिन कर की आपल्याकडे रेंटल यील्ड जे आपण म्हणतो ते 2.5 ते 3% आहे. तरी पण अर्बनमध्ये तू कोणती पण प्रॉपर्टी घेतलं तर मॅक्सिमम इन्कम जे आहे ते 8 ते 9% होतं आणि ते 30%च्या ब्रॅकेटमध्ये जातं. त्याच्या व्यतिरिक्त समजा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केले, सगळ्यात घाणेरड्यातल्या घाणेरड्या म्युच्युअल फंडनी पण 12% रिटर्न दिली आहेत मागच्या 10 वर्षात. बॉस, मला कळतच नाही लोक का होम लोन घेऊन किंवा का लँड विकून का दुसरी लँड परचेस करतात.